अचानक भयानक मध्ये आमचा प्लॅन ठरला. कमीत कमी 15-20 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण फॅमिली ट्रिपला चाललोय. हे बघा एंट्रन्स. आमचं पटकन दर्शन झालं. आम्ही मुखदर्शनच केलंय. ही लाईन कट होणार आहे. कट 4 जनरेशन जायचं. आम्ही चालता फिरता 4 जनरेशन घेऊन फिरतो. हा रस्ता दिवसाचा असा दिसतोय. हा रात्रीचा काय डेंजर वाटत असेल भाई. हॉन्टेड. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलमध्ये. तर खूप दिवस विचार करत होतो की नवीन चॅनल स्टार्ट करावा, नवीन ब्लॉग स्टार्ट करावा, पण तो चान्स मिळत नव्हता. बट अचानक भयानकमध्ये आमचा प्लॅन ठरला. कमीत कमी 15-20 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा संपूर्ण फॅमिली ट्रिपला चाललो आहे. ही आमची बस आहे आणि हे बघा सामान लोड होतं आहे. आणि 15-20 वर्षाआधी आम्ही गेलो होतो गणपतीपुळेला आणि आज पुन्हा एकदा आम्ही स्टार्ट केलं आहे. जास्त लांब नाही आहे, चिपळूणपासून साधारण 90 किलोमीटरच आहे गणपतीपुळे. तर आम्हाला निघायचा टायमिंग होता 7 वाजता, बट 8 वाजलेले आहेत. नेहमीप्रमाणे आम्हाला 1 तास लेट झालेलं आहे डिसाइडेड टाईमच्या. आणि 15 वर्षाआधी मी एवढा होतो आणि आता असं झालेलं आहे. आणि हा माझा मुलगा नाही आहे, हा भाचा आहे. बघा माझ्यासारखा गोरा असेल पण हा भाचा आहे माझा. पण तरी दाढी नाही आली. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. तर आता बसची टूर देतो. आता ही एवढी बस आहे, बट आमची माणसं कशी घुमली जातील त्याचाच विचार चालू आहे. कारण का एक्सपेक्टेशनपेक्षा थोडी छोटी आलेली आहे बस. बघूया आपण. ही आमच्या सोबत नाही आहे. अबे साले काय व्हिडिओ ये बस हे व्लॉग करतोय. हाय कर, हाय कर. आम्ही पूर्ण तयारीत निघालेलो आहे. बॅट वगैरे आणि अजून एक बॅट आहे, 2 बॅट आहेत आणि स्पीकर माईक सगळं आहे. फक्त अजून माणसं आलेली नाही आहेत. ओ माय गॉड, हिरोईन आलेली आहे. हिरोईनकडे कॅमेरा फिरवा. हिरोईनकडे कॅमेरा फिरवा. माणूस आतमध्ये. हे सर्वांना व्यवस्थित जागा झालेली आहे ना. काव्या नाही आले, तिला सोडूनच जायचंय. तिकीट येऊ काय? गणपती बाप्पा. आले, दिसले दिसले दिसले. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. अरे कुठं, अरे कुठं. ए आपल्याला ठेवून चाललेत. आपल्याला ठेवून गेलं तरी काय, आपण चालत जाऊ. कृपया जास्त नाचू नका, गाडी हलते. कृपया हळूच नका. बली की जय, केसरी के नंद महाबली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. गाडी नाश्त्याला थांबते, सर्वांनी नाश्ता करून घ्यावे. 10 मिनिटं गाडी थांबेल, जास्त वेळ वाट बघण्यात येणार नाही. आता पहिल्या स्टॉपला थांबलो इथे ब्रेकफास्ट करायला आणि 15-20 मिनिटात आम्हाला निघायचं आहे. गर्दी पण खूप आहे. नमस्कार. कोणाचं आज कोणाचं लग्न आहे? हे गोव्यात ना. पटलेली आहे. अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली आहे. अरे हसली हसली तिच्या फुलटू बसलेली आहे.
तर आता आम्ही गणपतीपुळ्यामध्ये पोचलो आहे आणि इतकी जास्त ट्रॅफिक आहे बघू शकता तुम्ही. आम्ही उतरून चालत जातो आहे बसमधून. येत असताना खूप धमाल केली. आता वाजलेत 11:30 आणि एकंदरीत इथं ट्रॅफिक बघता असं वाटतंय की गर्दी पण खूप जास्त असणार आहे दर्शनाला. त्यामुळे बघू ठरवू आम्ही की पूर्ण दर्शन घ्यायचं की मुखदर्शन घेऊन निघायचं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त दर्शनाची रांग कमी असायला पाहिजे. पण त्याचा स्कोप खूप कमी आहे. रोड आठवतात भीमाशंकरला आपण असं चाललो. हा बरोबर. आणि खाली जायचं. ए बिचारे आहे. कसं वाटतंय? गरमी कशी आहे? कडक आहे. ऊन तर अजिबात नाहीये, पण गरम मरणाच होते. एवढंसं वारा सुटत नाही, म्हणून मला छोट्या गावाच्या पंख्याने हवा घेतो. वाटतो छोटा पण हाय खतरनाक. तुम्हाला काही तहान लागली असेल तर लिंबू पाणी सरबत, कोकम सरबत तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. आपल्या पॅकेज मध्ये हे येत नाही. प्रत्येकाने आपापलं करावे. हे बघा एंट्रन्स. यार खरं तर बोलू तर या समुद्रात जायचं कोण करते, पण एवढाही पाण्यात नाही पोहू शकत. आमचं पटकन दर्शन झालं. आम्ही मुखदर्शनच केलं आहे. ॲक्च्युली मुखदर्शन आणि नॉर्मल दर्शनमध्ये जास्त काय असा डिस्टन्स नव्हतं. आणि समोरच पाहू शकता गणपतीपुळेचा समुद्र. ए दर्शन कसं झालं? एक नंबर. काय पाहिजे? लिंबू सोडा. घे रे. पकड पकड पकडा. हा पी. ट्राय कर. भाई मजा आया. तुमचा कोकम सोडा आणि लिंबू सोडा ब्रेक नंतर आम्ही परत चाललो. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आला सांगतो मी तुम्हाला. चटपटा. तर प्रॉब्लेम हा झाला की आम्ही रेस्टॉरंट शोधलं होतं, व्हेज रेस्टॉरंट. बट काय आलं तिथं, आता आम्ही फोन केला होता येत असताना, तर बुकिंग सगळे डन आहेत. कारण का इथे हॉलिडे आहे, खूप गर्दी आहे, त्यामुळे सगळं बुक झालं आहे. आता अशी परिस्थिती आहे की त्याची जबाबदारी माझ्यावरती होती. आणि मला काल सगळेजण बोलत होते की बाई कर, कॉल कर, बुक कर. तर आम्ही याच शोधामध्ये चाललो की ह्याला चप्पल घ्यायचे. मला नाही कारण की यांनी बघा नवस केला होता, विदाऊट चप्पल येईल दर्शनाला. आमचं तसं आलं आहे. आता चप्पल शोधतोय आम्ही आणि प्लस जेवण पण शोधायचं आहे. मी एवढा हाफतोय कारण का बघा चढ आहे. आम्ही आता पौष्टिक आहार करून बसलेलो आहे, वाट बघतोय आमच्या बसची. ह्यांना पौष्टिक आहार चालत नाही ना, पिझ्झा बर्गर चालतंय. एक तुम्हाला सिक्रेट सांगायचं. सांग. हा बोलला ना तुम्हाला की दरवेळीच लेट येतं, ते लेट नव्हतं झालं. सगळेजण रेडी होते आणि बोलले, हा ऑर्गनायझर होता, हा बोललेला की सर्वांनी 6:30 वाजताच निघायचं आणि सगळे तयार होते. आणि सगळ्यांनी बघितलं हा आंघोळीवर ना आले ना 6:30ला. ही लाईन कट होणार आहे, कट. प्राचीन कोकण इथं आलेलो आहे. तिकीट घेतले 50 रुपये तिकीट आहे. आणि हे बघा आपली संस्कृती ही निसर्गातून खुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाई. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्मनक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. इथे एक स्पॉट आहे मचान म्हणून. हा अगोदर शिकारीसाठी यूज करायचा.
आणि पाहू शकता असा एक उंचावरती आहे जिथून तुम्हाला समोरून पूर्ण व्ह्यू दिसतो जंगलचा. आला खाली बोर्डवर काय लिहिलेलं की एका टायमिंगला 3च माणसं चढू शकतात आपल्या जबाबदारीवर. हे समजून घ्या. आपल्या स्वतःच्या जबाबदारी. हा. आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर. आमची पूर्ण प्राचीन कोकणची टूर झालेली आहे. आता बेसिकली कोकणामध्ये जे रूढी परंपरा आहेत त्यांचंच इथं पूर्ण वर्णन केलेलं आहे. आता आम्ही कोकणातलेच आहोत त्यामुळे आम्हाला असं फारसं काही वेगळं वाटलं नाही आहे. बट मे बी जे कोकणातले नसतील त्यांना ते कोकणी संस्कृती समजण्यासाठी हे खूप चांगलं आहे ठिकाण. आता ॲक्च्युली सगळ्यांचे चालून चालून पाय गळ्यात आलेले आहेत. सो आता अराऊंड 3:15 वाजलेत. आमचा प्लॅन आहे ॲक्च्युली आता बीचवरती जायचा. ऑलरेडी एनर्जी डाऊन आहे. आता आमच्यासोबत सगळ्या वयाची माणसं आहेत. म्हणजे माझी आजी आहे पणजी, माझी पणजी आणि माझा भाचा पण आहे. त्यामुळे 4 जनरेशन झाले. आम्ही चालता फिरता 4 जनरेशन घेऊन फिरतोय. त्यामुळे काय होतं आहे की प्रत्येक स्पॉटला पॉसिबल होत नाही की सगळेच जण आम्ही आहोत. आता माझी आजी बसमध्ये बसले कारण की एवढं चालता येणार नाही. हे दोन्ही भाचे आहेत ते पळवत आहेत. इकडे दाखव, तिकडे दाखव. ए चला ए चला. अरे एनर्जी हाय आहे ना. बीचला जायचं आहे. आम्ही आता आरेवारी बीचला आलोय. कपडे वगैरे चेंज केले. 4:15 झालेत. प्लॅन आहे की सनसेट इथेच बघायचं, हायटी घ्यायची, रिलॅक्स करायचं आणि नंतर मग चेंज करून जायचं. हा रस्ता दिवसाचा असा दिसतोय. हा रात्रीचा काय डेंजर वाटत असेल भाई. हॉन्टेड. ए रस्ता आराध्य तुला माहिती आहे ना कारण की तुझ्या भरोशात चाललोय. बाबा मी तुमच्या भरोशी चाललोय. तुला माहितीये मग तू पुढे चाल ना. आमच्या सोबत काय चालतेस? hours later. असं वाटतंय 2 तास झोपून झाल्यावरती. 2 तास. नुसती झोपली होती गाडीत. सध्या 1% बॅटरी आहे माझी पण आणि माझ्या मोबाईलची पण. त्यामुळे आत्ता इथेच आपला व्लॉग एंड करूया. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.